आज सोलापुरात मध्य विधानसभामधून विशाल गुजले त्यांच्या असंख्य कार्यकर्त्याला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना असं सांगतो की माननीय राजसाहेबांचे विचार आपल्याला मध्यमध्ये घराघरात पोचवायचे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसेचा आमदार तिथं निवडून येणार अशी आपण काम करायचं आहे याची खात्री बाळगतो। आम्ही आधी सामाजिक कार्यकर्ते होतो, मग आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसा पुढे जपण्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या काही लोकसभा तर आता पूर्ण पार पडलेल्या विधानसभेला प्रत्येक त्यांचे विचार आम्ही घरोघरी पोचवण्याचे ध्येय घेऊन आणि बाकीच्या इतर पक्षाला जरा हे करून आता आम्ही त्याग करून मनसेमध्ये प्रवेश करत आहे। तर राजसाहेबांचे विचार प्रत्येक घराघरात पोचवण्याची आम्ही पूर्ण अहोरात्र दिवसरात्र करून प्रयत्न करू व येणाऱ्या विधानसभेत जोरदार आत्ता तरी थोडी पोरं आहेत, येणाऱ्या काळात अजून पूर्ण पोरं घेऊन शक्तिप्रदर्शन जोरजोरात होऊन अजून प्रवेश करू असे मी पूर्ण प्रयत्न करणार आहे। आता 150 ते 200 पोरं आम्ही आलेलो आहोत, 200 पोराच्या जवळपास आम्ही आज प्रवेश केलेला आहोत। मग येणाऱ्या काळात अजून खूप काही पोरांना घेऊन प्रवेश करू। सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूरचे सुपुत्र मनसे नेते दिलीप बापू धोत्रे या जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ जिल्हाध्यक्ष विनायक अण्णा महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली व खास करून आपला राजभक्त राजप्रेमी असा रोहित कलशेट्टी जो मध्य विधानसभेमध्ये अतिशय सुंदर असं कार्य करत आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आज विशाल भाऊ गुजले हे त्यांच्या आजोबापासूनच राजकारणाचा बाळकडू घेतलेले, समाजसेवेचं वसा घेतलेले, ज्यांच्या घराण्यातच आहे, त्यांचं सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये विविध सामाजिक संस्था आहेत आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून असू द्या, शिवाजी महाराज जयंतीच्या सार्वजनिक मंडळाच्या बाबतीत असू द्या, त्यांचं कार्य अतिशय सुंदर आहे। त्यांनी आज रोजी या महाराष्ट्राचा जो राजकारणात जो चिखल झालेला आहे त्यांना कंटाळून सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राचं भलं कोण करत असेल तर सन्माननीय राजसाहेब करण्याचा हा विश्वास त्यांच्या मनी ठाम असून त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। सन्माननीय